शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। कसे आहेत? चांगले आहेत ना? चांगलं असायलाच पाहिजे। आज मी माझी रेसिपी आज मूग डाळ टाकून मेथीची भाजी कशी बनवणार आहे ती बघा। तेव्हा मी इथं ना मेथीची भाजी घेतली, हिरवीगार ताजी ताजी लाल कोराची भाजी किती छान आहे बघा। ही मुगाची डाळ घेतली, इकडं मुगाची डाळ ना जराशी भिजू घालायची, थोडा वेळ 5-10 मिनटं भिजू घालायची पाण्यामध्ये। इकडे मी लसूण हिरवी मिरची घेतली आहे, इकडं टमाटर घेतलं आहे आणि आपल्याला आता ना हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला कुटून घ्यायचं आहे कालपासून। इकडे मी मीठ घेतलं बघा, मीठ घेतलं। अशी भाजी करून बघा, खूप छान लागते, एकदम मस्त लागते। सुकी भाजी किंवा पातळ भाजी वरण वगैरे जर असेल ना तर त्याच्याबरोबर तोंडी लावायला किती छान। पुढं आपण चाललो आता। इथं मी ना हिरवी मिरची आणि लसूण कुटून घेणार आहे, छान खलबत्त्यामध्ये घेतलं बघा कुटून। इथं मी छान त्याच्यात हळद टाकली। आता अशी टमाटर, मुगाची डाळ, शेंगदाण्याचं कूट घेतलं। आता आपल्याला तेल गरम झालं त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं। हां, असं टाकायचं ते कुटून घेतलेले आपण लसूण आणि हिरवी मिरची, त्याच्यात मी हळद टाकली बघा। असं ना छान असं बारीक गॅस करायचा, बारीक गॅसवर परतून घ्यायची। आता आपण टाकले मेथीची भाजी टाकली, अशी मेथीची भाजी टाकून अशी छान परतून घ्यायची बारीक गॅसवर। आता आपल्याला टाकायची मुगाची डाळ टाकायची, मुगाची डाळ मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी करायची, खूप चांगली होती। हे बघा आता आपल्याला अशी हलवून घ्यायची। आता आपल्याला टमाटर टाकायचे, आता आपल्याला मीठ टाकायचे थोडंसं, जसं लागेल तसं तुम्हाला मीठ टाकून घ्यायचं आणि तुमच्या हिशोबाने तिखट सगळं ते तुमच्या हिशोबाने टाकून घ्यायचं। असं चांगलं असं बारीक गॅसवरून असं छान परतून घ्यायचं मस्त असं। आणि आता आपल्याला टाकायचे वळून शेंगदाण्याचं कूट पण टाकून असं थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं। असं छान परतून घ्यायची, बारीक गॅस राहू द्यायचा आणि आपल्याला आता झाकून ठेवायचं, 1-2 मिनटं झाकून ठेवायची। नंतर ना आपल्याला ना थोडंसं ना 1-2 मिनटं झाल्याच्या नंतर गरम पाणी करून टाकायचं आणि परत वाफेवर झाकून ठेवून करायची भाजी। बघा आता कशी भाजी झाली, किती छान झाली मुगाची डाळ टाकून अशी भाजी करायची, खूप चांगली लागते खायला। ती इतकी गरम गरम तर